नमस्कार मित्रांनो, वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या. राज्यात दसऱ्यापूर्वीच दिवाळी. राज्य सरकारचे 12 मोठे निर्णय आजपासून लागू. 1 ऑक्टोबर मंगळवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला, काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया. तर बघा, या ठिकाणी पहिली मोठी बातमी. दिवाळीपूर्वीच गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा बदल. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गॅस सिलेंडरचे भाव वाढले असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. वाढलेल्या या सिलेंडरच्या किमतींमुळे व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 1900 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नसला तरी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये ऑक्टोबर महिन्यातही वाढ झाली होती. त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाही अशा महिलांसाठी मोठी बातमी. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत त्या महिलांच्या लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती. सप्टेंबर महिना संपला आहे तरी सुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये आजही 1 रुपया सुद्धा आलेला नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात, पण ज्या लाडक्या बहिणींचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, ज्यांचे खाते बरोबर आहे आणि आधार लिंक पण केलेले आहे, अशा महिलांना काळजी करण्याची गरज नाही. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या खात्यात पैसे पाठवता आले नाहीत. अशा महिलांच्या खात्यामध्ये आता ऑक्टोबर अखेरपर्यंत पैसे येतील, अशी माहिती मिळत आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सरकारची कठोर पावलं. सरकारच्या विविध शासकीय योजनेतील आधार कार्डचा गैरवापर करून लाडकी बहीण योजनेसाठी एका व्यक्तीने 3738 अर्ज भरले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या ते लक्षात आलं आहे. या संबंधित चौकशीसाठी सर्व अधिकारी तिथे गेले आहेत. तसेच या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांबरोबर माझं बोलणं झालं असून मी आदेश दिले आहेत. संबंधित 3738 खात्यातील बँकांमध्ये संपर्क साधून ही खाती सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या बँक खात्यामध्ये पुढच्या काळामध्ये कोणत्याच शासकीय योजनांचा लाभ किंवा कोणतेही शासकीय व्यवहार होता कामा नये, असे आदिती तटकरे म्हणाल्या. त्यानंतरची मोठी बातमी बघा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी. राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा 14 लाखांवरून वाढवून 20 लाख रुपये करण्याचा निर्णय सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून करण्यात येणार आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. शेतकऱ्यांची दसऱ्यापूर्वीच दिवाळी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 5वा हप्ता व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2254 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबरला जमा झाल्यानंतर लागलीच नमो शेतकरी महासन्मान निधीचा 5वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेचे एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यानंतरची मोठी बातमी बघा. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार. राज्यातील फळपीक विम्याचे गेल्या वर्षीचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुढील महिन्यात या योजनेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्यांना 814 कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी. नवरात्री निमित्त राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना 2 किलो मैदा आणि 1 किलो साखर भेट म्हणून देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यासोबतच दुर्गापूजा उत्सवापूर्वी सरकार सर्व शिधापत्रिका धारकांना 500 ग्रॅम रवा मोफत देणार आहे. यापूर्वी या गोष्टी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात दिल्या जात असल्याचे अन्न विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र यावेळी ते पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी त्यांच्या राज्यातील शिधापत्रिका धारकांसाठी ही घोषणा केली आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. राज्यात पुन्हा शिक्षक भरती. राज्य सरकारने राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती करून या अंतर्गत 4,860 पदांची भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानंतरची मोठी बातमी बघा. अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये 50% वाढ. अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना 3,000 अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये मानधन मिळत होते, त्यामध्ये आता 5,000 अधिक मानधन मिळणार आहे. मागच्या वेळेस 3,000 वाढवले होते, आता मात्र 5,000 वाढवण्यात आले आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये अनुदान जमा. राज्यातील शिंदे सरकारने राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच दिवाळी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3 ते 4% वाढ करण्याच्या तयारीत असून पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. अद्याप संपूर्ण माहिती समोर आलेली नसून सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली होती. त्यानंतरची मोठी बातमी बघा. सरपंच उपसरपंचानंतर आता कोतवालांच्या मानधनात मोठी वाढ. सरकारने कोतवालांच्या मानधनामध्ये 10% वाढ केली आहे. देशी गाईच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. याशिवाय ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यातील महायुती सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहीण योजनेतून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मध्य प्रदेशामध्ये लोकसभेला 26 पैकी 26 जागा भाजपला देणारी लाडली बहीण योजना आता बंद होणार आहे. योजनेची शून्य उपयुक्तता दाखवून या योजनेचा मध्य प्रदेशातून गाशा गुंडाळण्यात आला आहे. महाराष्ट्रात काय होणार त्याची ही पूर्वकल्पना आहे. इथेही हा इलेक्शन जुमला आहे. लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यावर बोलणार का, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.